पहिल्या वेळेला सीझर नंतर बाळ रडलं होतं का नव्हतं रडलं? आणि मग किती दिवसाने बाळ गेलं? 2 तासाने. फर्स्ट बेबी आहे, IVF कन्सेप्शन, बेबी एक्सपायर्ड. ती पहिल्यांदा आली होती तेव्हा ती 30 वर्षाची होती. त्यावेळेला तिला PCOD होतं. लग्नाला 13 वर्ष झाली होती पण बाळ राहत नव्हतं. तर त्यावेळेला आपण तिचं IVF केलं. IVF केल्यावर पहिल्याच प्रयत्नात ती बेबी कन्सीव्ह पण झाली. पण ती गावाकडची असल्यामुळे तिकडे डिलिव्हरीला गेली. 35 वीक्स कंप्लीट झाले होते आणि तिथे सिझर करावं लागलं. पण बेबी का एक्सपायर झालं हे त्यांना पण माहिती नाही. नंतर काही वर्षांनी परत आपल्याकडे आले तेव्हा ती 35 वर्षाची झाली होती आणि आपण तिचं IVF केलं. यावेळेला 2 ते 3 प्रयत्न IVFचे लागले तरी ती कन्सीव्ह होत नव्हती. पण 4थ्या वेळेला ती कन्सीव्ह झाली आणि आज तिचं C-सेक्शन आहे आणि ते पण आपल्याकडे. मुलगी आहे हा, मस्त. हे बघ छान आहे, छान बाळ आहे, मस्त रडतंय. येस, तिला मी स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन दिल्या होत्या, आता गावाकडे करायचं नाही, आपल्याला डिलिव्हरी इथंच करायची. आणि हे आपण बघितलं क्यूट लिटल बेबी.